नमस्कार. BMS फर्स्ट इयर. आज तुमचा संस्कृत पेपर 1चा युनिव्हर्सिटीचा एक्झाम पेपर झालेला आहे. तर पेपर बऱ्यापैकी मीडियम लेवलचा होता. जास्त पण सोपा म्हणता येणार नाही आणि जास्त पण हार्ड नव्हता किंवा लेंदी पण नव्हता जास्त. बऱ्यापैकी मीडियम लेवलचा पेपर होता. नक्कीच तुम्ही तो व्यवस्थित सॉल्व्ह केला असणार आहे. व्यवस्थित सर्व प्रश्न अटेम्प्ट केले असणार आहे याची मी अपेक्षा करतो. आता तुमचा परवा दिवशी संस्कृतचा पेपर 2 आहे. तर त्या दृष्टीने तुम्हाला काय काय गोष्टी आत्तापासून ह्या क्षणापासून गरजेच्या आहेत किंवा काय फॉलो केल्या पाहिजेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपला फायनल मेसेज व्हिडिओ असणार आहे फॉर संस्कृत UT पेपर 2. तर यामध्ये जसं तुम्ही पहिल्या 2 विषयाचे जर फायनल मेसेज व्हिडिओ पाहिले असतील आणि तुम्हाला जर त्याचा फायदा नक्कीच झाला असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा देखील फायदा करून घेता आला पाहिजे. आणि युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत पाहावा, ऐका. तर संस्कृत पेपर 2 सुरुवातीला जो आपले पहिले 2 पॉईंट आहेत ते सर्व पेपरसाठी कॉमन असणार आहेत की तुम्ही काम राहा, कूल राहा, पॅनिक होऊ नका. तुमचे आता 2 युनिव्हर्सिटी पेपर झालेले आहेत. नक्कीच तुम्हाला एक्झामचा एक्सपिरियन्स आलेला आहे, तुमच्या सेंटरचा एक्सपिरियन्स आलेला आहे, सर्व गोष्टींचा टाईम मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आलेला आहे. तर कोणती चिंता करू नका, पॅनिक होऊ नका. आणि पहिली गोष्ट तर आता झालेल्या पेपरबद्दल अजिबात विचार करू नका, त्याच्याबद्दल कोणतेही डिस्कशन जास्त फार करू नका. जे झालं ते झालं. आता नेक्स्ट येणाऱ्या पेपरबद्दल व्यवस्थित अभ्यास करा. दुसरी गोष्ट आहे, कंप्लीट 2 डेज आहेत तुमच्या हातामध्ये. आता आजचा जो राहिलेला संध्याकाळ किंवा झोपेपर्यंतचा वेळ आहे, त्याच्यानंतर उद्याचा कंप्लीट दिवस आहे आणि परवाचा पेपर म्हणजे पेपरपर्यंतचा वेळ आहे. तर एवढा सगळा वेळ कसा व्यवस्थित मॅनेज करता येईल, कसा इफेक्टिव्हली वापरता येईल त्याचा विचार तुम्ही आता ह्या क्षणाला केला पाहिजे. थोडाफार तुम्ही आराम केला असेल आत्तापर्यंत किंवा आता थोडा करून मग लगेच अभ्यासाला बसणार असाल तर हा व्हिडिओ व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, ऐका आणि तो व्यवस्थित फॉलो करा. नक्कीच तुमच्या या पेपरसाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि ज्यांना वाटत असेल की आपल्याला संस्कृत पेपर 1 थोडाफार अवघड गेलेला आहे, MCQ थोडे अवघड गेलेले आहेत किंवा एखाद दुसरा प्रश्न राहिलेला आहे, तर त्यांनी नक्कीच पेपर 2साठी व्यवस्थित अभ्यास करा. चांगला पूर्णपणे अभ्यास करा जेणेकरून तुमचे ते मार्क्स इथे कवर होऊ शकतात. आणि कोणतीही चिंता करू नका. जर पेपर 1 अवघड गेला असेल तर ते तुम्ही पेपर 2मध्ये कवर करू शकता आणि ते तुम्ही करणारच आहे. त्यानंतर जसं आपण आत्ताच पाहिलं की कोणते कोणते वेळ तुम्हाला भेटलेला आहे, तर त्यानुसार पहिला जो आजचा इथून पुढचा वेळ असेल, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून पुढचा वेळ असेल तेवढा राहिलेला अर्धा दिवस, त्या दिवसामध्ये तुम्ही निरुक्ती, पर्याय, परिभाषा आणि जे ट्रान्सलेशन आहेत मराठीमधून संस्कृतमध्ये किंवा संस्कृतमधून मराठीमध्ये किंवा तुमच्या लँग्वेजमध्ये, तर ते तुम्ही आजच्या या अर्ध्या दिवसापर्यंत झोपेपर्यंत तुम्ही बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न करा. ह्याला तुम्हाला 35 ते 40 मार्कांचं वेटेज आहे ह्या 4-5 पॉईंट्सला. आणि यामध्ये जास्त करण्यासारखं सुद्धा काही नाही. निरुक्तीमध्ये खूप छोटा पॉईंट आहे, म्हणजे त्यामध्ये जेवढं तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार निरुक्त्या दिलेल्या आहेत, पर्याय दिलेले आहेत, तेवढे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्यापैकीच तुम्हाला पेपरमध्ये विचारणार आहेत. त्यानंतर परिभाषाचं सुद्धा सेम आहे. जेवढ्या परिभाषा तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये दिलेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच तुम्हाला इतर विषयामध्ये आलेल्या आहेत. क्रियाशरीर, पदार्थविज्ञान असेल, रचनाशरीर असेल, त्या विषयामध्ये तुम्हाला त्या टर्मिनॉलॉजी आलेल्या आहेत, त्याच फक्त तुम्हाला इथे एकदा वाचून इलॅबोरेट करून लिहायच्या आहेत. त्यानंतर ट्रान्सलेशन एकदा बघून घ्या, दोन्ही ट्रान्सलेशन बघून घ्या, संस्कृतमधून मराठीमध्ये सुद्धा आणि मराठीमधून संस्कृतमध्ये सुद्धा. एवढ्या गोष्टी तुम्ही आज झोपेपर्यंत बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा बऱ्यापैकी पार्ट कवर होईल संस्कृत पेपर 2चा. त्यानंतर काही आपल्या विद्यार्थ्यांनी समजा आधीच या गोष्टी कवर केलेल्या असतील तर त्यांच्या ह्या गोष्टी पटकन अभ्यास करून होतील. तर त्यांचा जर वेळ राहिला तर शिल्लक वेळ राहिलेला तुम्ही काय करायचं, तर 1 ते 2 पंचतंत्रच्या स्टोरीज रिवाईज करा किंवा स्टोरीज वाचा, त्यावरचे क्वेश्चन कसे येतात ते बघून घ्या. जर तुमचा वेळ राहिला तर. नाही राहिला तर पुढचा दिवस आहे तुम्हाला 26 मार्चचा, तो पूर्ण दिवस तुम्हाला भेटणार आहे. त्यामध्ये तुम्ही मेन गोष्ट म्हणजे अन्वयला 30 मार्कांचा वेटेज दिलेला आहे. ते व्यवस्थित तुम्हाला जर समजलं नसेल तर कोणाचा तरी यूट्यूबवरचा व्हिडिओ बघा. मी म्हणतो माझंच बघा असं काय नाही. यूट्यूबवर तुम्हाला जो सूट होतो, जो यूट्यूब चॅनल, जो प्लॅटफॉर्म सूट होतो त्याच्यावर तुम्ही अन्वयचा व्यवस्थित व्हिडिओ बघा, तो समजून घ्या. एक 20 ते 25 मिनिटाचा का असेल आपण व्हिडिओ कंप्लीट बघा, समजून घ्या, तरच तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर येईल आणि नंतर तुम्ही एक्झाम्पल सोडवाल जास्तीत जास्त, तेव्हा तुम्हाला तो पेपरमध्ये व्यवस्थित सोडवता येणार आहे. 30 ते 40 मार्क तुमच्या अन्वय आणि पंचतंत्राच्या स्टोरीजमध्ये कवर होणार आहेत. त्यासाठी हा जो तुमचा दिवस आहे 26 मार्चचा, तो व्यवस्थित युटिलाइज करा. सकाळी लवकर उठून अन्वयपासून सुरुवात करा. अन्वयचे 2 ते 3 व्हिडिओज बघा. ते जर तुम्हाला नीट समजलं नसेल, कशाचे अन्वय तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते एकदा बघून घ्या, ते एकदा वाचा. त्यानंतर एवढं तुमचं जर कवर झालं बऱ्यापैकी अर्ध्या दिवसामध्ये किंवा जेवढा वेळ लागेल व्यवस्थित लागू द्या, पूर्ण कवर करा, कोणताही पॉईंट स्किप करत जाऊ नका. त्यानंतर जर वेळ राहिला तर तुम्ही आयुर्वेद इतिहासचे MCQ व्यवस्थित रिवाईज करा. आपलासुद्धा MCQचा व्हिडिओ आयुर्वेद इतिहासवर एक टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये बऱ्यापैकी MCQज दिलेले आहेत, त्यामधले येण्याचे चान्सेससुद्धा जास्त आहेत. किंवा इतर चॅनलवर जे तुम्हाला आयुर्वेद इतिहासचे MCQ देत असतील, क्वेश्चन बँक देत असतील, ते सुद्धा तुम्ही पहा. तर नक्कीच जे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने जे फायदा होईल, जिथून फायदा होईल तिथून तुम्ही तो करून घेतला पाहिजे. मी असं सांगत नाही आहे की वारंवार की आपल्याच चॅनलवरचे व्हिडिओ बघा, आपलेच चॅनल फॉलो करा. तुम्हाला जे सूट होईल, तुम्हाला जिथे चांगला तुम्हाला मॅटर अवेलेबल होईल
तिथून तुम्ही ते करू शकता. परंतु आपला गोल काय असला पाहिजे की एक्झाममध्ये मला जास्तीत जास्त मार्क कसे स्कोर होतील, मग ते कसे असो किंवा कोणत्याही चॅनलमार्फत असो किंवा कोणाच्याही गायडन्समार्फत असो, परंतु आपले मार्क्स कसे जास्तीत जास्त पेपरमध्ये पाडता आले पाहिजे ते तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर शेवटचा पॉईंट, आपण दर व्हिडिओमध्ये 5 स्टेप बघतोय, त्यापैकी आपली 5वी स्टेप आहे की वरील 4 स्टेप व्यवस्थित फॉलो करा. नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट एक्झाममध्ये दिसणार आहे. त्यानंतर एक्झामच्या दिवशीसुद्धा तुम्ही जो अर्धा दिवस असतो सकाळचा, त्यामध्ये सर्व पॉईंट्स एकदा परत रिवाईज करा. परिभाषा व्यवस्थित बघून घ्या, निरुक्ती पर्याय कोणाचे काय कसं आहे ते बघून घ्या, अन्वयाचे एकदा क्लिअर करा कन्सेप्ट. त्यानंतर क्विक रिव्हिजन अन्वयाची आणि पंचतंत्र स्टोरीजवर थोडं जास्त फोकस करा. जेवढ्या स्टोरीज दिल्या आहेत ते वाचा, त्यांचं टायटल, कन्क्लुजन ते सर्व बघून घ्या. आयुर्वेद इतिहासचे बऱ्यापैकी व्हिडिओज बघा किंवा जे तुम्हाला टेलिग्रामवर जे मटेरियल अवेलेबल होईल, जे MCQs अवेलेबल होतील ते एकदा वाचून घ्या, व्यवस्थित त्याचे आन्सर बघून घ्या. त्यानंतर आयुर्वेद इतिहासमध्ये बऱ्यापैकी जे न्यूमेरिकल क्वेश्चन आहेत, जे प्रकार असतील किंवा कोणतं वर्ष दिलं असेल, साल दिलं असेल, आचार्यांची नावं दिली असतील, विविध रचयिता असतील, ते व्यवस्थित एकदा बघून घ्या. कारण असेच पेपर आयुर्वेद इतिहासच्या पेपरमध्ये विचारले जातात, असेच क्वेश्चन विचारले जातात वारंवार, तर ते व्यवस्थित एकदा बघून घ्या. तर हा होता आपला संस्कृत पेपर 2 संबंधित फायनल मेसेजचा व्हिडिओ. फायनल मेसेजमध्ये आपण 5 स्टेप सांगत असतो. त्या जर 5 थिंग्स किंवा 5 स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये बसल्यावर त्याचा फायदा दिसूनच येणार आहे. आणि एवढ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही ऐकल्या असतील तर नक्कीच त्या फॉलो करा. तसंच निरुक्ती पर्याय परिभाषा निरुक्ती पर्यायचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. तसंच आयुर्वेद इतिहासचे MCQचा सुद्धा व्हिडिओ अपलोडेड आहेत. ते 2 ते 3 व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. अन्वय आपल्या चॅनलवर अजून अवेलेबल नाही आहे. परिभाषा अवेलेबल नाही आहे. परिभाषा मी तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, परंतु अन्वय अवेलेबल नाही आहे. तो तुम्ही दुसऱ्या चॅनल्सवरून बघून किंवा तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करून तो व्यवस्थित स्टडी करा. आणि एवढे जरी पॉईंट्स तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला संस्कृत पेपर 2 सोपा जाणार आहे. व्यवस्थित तुम्ही तो सॉल्व्ह करणार आहे. आणखीन देखील तुम्हाला कोणत्याही कोणत्या टॉपिक संबंधित कोणतीही शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आणि तुम्हाला एक्झामसाठी ऑल द बेस्ट. व्यवस्थित स्टडी करा. 2 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, जसे सांगितले तसे ते युटिलाइज करा. नक्कीच तुम्हाला पेपर 2 मध्ये त्याचा फायदा दिसेल. आणि लवकरच आपला परिभाषाचा सुद्धा व्हिडिओ अपलोड होईल. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत नक्कीच तो व्हिडिओ अपलोड होईल. तो सुद्धा अवश्य पहा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच हेल्प होत असेल ह्या व्हिडिओजनी तर नक्की एखादी कमेंट करा. कारण तुमच्या एका कमेंटनी एखाद्या विद्यार्थ्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो. त्याला सुद्धा आपल्या चॅनलवर ट्रस्ट वाढून तो सुद्धा हे व्हिडिओज बघायला फॉलो करू शकतो. तर आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.